नमस्कार, मी अनुराधा सांगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नरेंद्र मोदींना निवडणुकीआधीच पंतप्रधान म्हणणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराकरिता वारजे येथे आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. या प्रसंगी वनमंत्री प्रतंगराव कदम, खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, बापूसाहेब पठारे, नगरसेवक दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाने, माजी सभापती रामभाऊ बराटे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, हिंदकेसरी अमोल बराटे, सचिन दांगट, काका चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, कुठल्याही संसदीय देशामध्ये सर्वप्रथम नागरिक मतदान करतात. त्यानंतर राष्ट्रपती बहुमत असलेल्या पक्षाला नेता निवडीच्या सूचना देतात. यानंतर नेता निवडला जातो. भाजपने मात्र मोदी यांना अगोदरच उमेदवार म्हणून घोषित केले आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संसदीय लोकशाहीला धरून नाही. हा त्यांनी सांगितलेल्या संसदीय लोकशाहीवरील हल्लाच आहे. यामुळे अशा प्रकारे वागणाऱ्यांना जनता निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देईल. 1977 साली संसदीय पद्धतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी इंदिरा गांधींना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. संसदीय पद्धतीवरील अत्याचार जास्त काळ टिकत नसल्याचे पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, महायुती फार गमतीची आहे. त्यांच्या नेत्यांना कुठला इतिहास माहिती नाही. पंतप्रधान पदाचे उमेदवारच इतिहासाचे चुकीचे धडे गिरवित आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे विविध प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. यामुळे देशाला स्थिर सरकार देण्याची सर्वांची जबाबदारी राहणार आहे. गुजरात राज्याचा विकास नरेंद्र मोदी यांच्या अगोदरच्या काळात अधिक वेगाने झाला. त्यांनी उलट विकासाचा दर वाढवण्याऐवजी कमी केला, असाही खोचक टोला पवारांनी लगावला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विलीन व्हावे असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिला. अलीकडे बहुतांश पक्ष नरेंद्र मोदींच्या नावाचा जयजयकार करीत आहेत. मोदींना न मागताही पाठिंबा दर्शवित आहेत. पण तुम्हाला पाठिंबा कोणी मागितला? पाठिंबाच द्यायचा असेल तर सरळ महायुतीमध्ये सामील व्हा किंवा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हा, असा सल्ला देत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाव न घेता फटकारले. खोटे बोलून आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा खरे बोलून राजकारण करा, अशी टीकाही त्यांनी केली. तर शिवसेना हा पक्ष आमचा जुना मित्र पक्ष आहे. त्यांच्याबरोबरची आमची मैत्री भविष्यातही अतूट राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. देश संकटातून जात आहे. या परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीच देशाला सक्षम नेतृत्व देऊ शकतील. त्यामुळेच मी आणि माझे निवडून येणारे खासदार मोदींनाच पाठिंबा देतील, अशी भूमिका राज यांनी घेतली होती. या भूमिकेमुळे महायुतीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाही त्यामुळे दुखावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मनसेने महायुतीमध्ये सामील व्हावे, अशी स्पष्ट भूमिका महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मांडली. निवडणुकीत उमेदवारी देताना ब्राह्मण समाजाला डावलल्याचा आरोप करीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी करणारे बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मोदी यांचा अश्वमेध आता कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आपण टीका केली असली तरी प्रचारासाठी ते कोकणात येतील अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते. शिवसेनेवर आगपाखड करीत राणे म्हणाले, राज्यात आघाडीच्या बाजूचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचे मॉडेल पुढे करीत आहेत, परंतु ती आकडेवारी खोटी आहे. त्यामुळे मोदींनी निर्माण केलेली लाट ओसरली आहे. भाजपमध्ये अंतर्गत भांडणे असून त्यातून भाजपचे उमेदवार बाहेर पडणार नाहीत. सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे आमदार केसरकर हे अद्याप कामाला लागलेले नाहीत. निलेश राणे यांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवार तर 13 एप्रिलला शरद पवार येणार आहेत. त्यानंतर ते कामाला लागतील. अजित पवार यांच्यावर टीका केल्यामुळे ते प्रचाराला येतील का, यावर राणे म्हणाले, सध्या निवडणुका आहेत त्यावेळी टीका केली होती. आता याला सोयीचे राजकारण म्हणा. मराठा आरक्षण समितीने मराठा समाजाला 20% आरक्षण द्यावे अशी शिफारस केली आहे. आरक्षणाचा प्रस्ताव हा मागास आयोगामार्फत जातो. मी केलेल्या शिफारशीची 100% अंमलबजावणी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पर्यावरणाबाबतचा माधव गाडगे आणि कस्तुरी रंगन यांनी दिलेला अहवाल आम्हाला पसंत नाही व मान्यही नाही असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. गेली वर्षभर ते देशभर फिरत असून पंतप्रधान झाल्यानंतर मी काय करणार त्यासाठी ते गुजरातचं मॉडेल पुढे करत आहेत. ते सांगतात मी गुजरातमध्ये फार काय प्रगती केली, गरिबी हटवली वगैरे माहिती देतात. उद्योगधंद्यामध्ये पुढे आहे असं ते सांगतात. पण ही सगळी आकडेवारी त्यांची खोटी आहे. ते उघडे पडलेले आहेत. म्हणून त्यांनीच निर्माण केलेली लाट आता शिल्लक राहिली नाही, पूर्ण उसरून गेलेली आहे. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी या निवडणुकीमध्ये युतीपेक्षा महायुतीपेक्षा जास्त जागा मिळवेल असा माझा विश्वास आहे. पुण्याची जागा काँग्रेसचा जो इतिहास आहे आणि पुण्याची परंपरा आहे तर ही काँग्रेसची हक्काची जागा आहे. आणि म्हणून पुण्यासाठी केलेलं आघाडीने काम आणि परंपरा पाहता सन्माननीय विश्वजित कदम मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा माझा विश्वास वाटतो. भाजपची अंतर्गत भांडणं, या भांडणाच्या वातावरणातून बीजेपीचा उमेदवार बाहेर पडणार नाही आणि म्हणूनच आमचा उमेदवार विजयी होईल असा मला विश्वास वाटतो. भाजपचे पंतप्रधानचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी तुलना करता येणार नाही असे राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या काही अतिउत्साही नेत्यांनी मोदी यांची तुलना वाजपेयी यांच्याशी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांची वाजपेयी यांच्याशी तुलना करता येणार नाही अशा शब्दात संबंधितांना फटकारले होते. त्या संदर्भात राजनाथ सिंह यांना विचारले असता अशी तुलना करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. राम मंदिराचा समावेश भाजपच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. त्याबाबत विचारले असता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
कृषी क्षेत्रातील नवीन आव्हानांना संशोधकांनी सामोरे जावे असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन शैक्षणिक संस्थेच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भूतानचे अर्थमंत्री नोरबो वांगचुक हे होते. यावेळी उद्योजक प्रकाश छाबरिया, निशांत उप्पल, माजी मंत्री शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, सहकार आणि कृषी संशोधन क्षेत्रात वेगवेगळे बदल घडत आहेत. आपली अर्थव्यवस्था आजही शेतीवरच अवलंबून आहे. या क्षेत्रातील नव्या कल्पना, संशोधन आणि प्रशिक्षण नव्या मुलांना मिळावं. in securing awards, gold medals and certificates. Well, I'm very happy that girls are coming forward, but I'm not much happy that boys are lagging behind. So you must have also, you must work, because we want both the boys and girls also of equal merit. Girls are trying very hard because of course they got the opportunity in their life, such a big opportunity for the first time, and they want to make the best of it. But if the chariot of the nation has to go forward, as the chariot moves on its two wheels, the nation also goes ahead, progresses. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी जनतेने नोटा हा पर्याय निवडावा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष युवराज बनसोडे, संजय बावधनकर, विवेक बनसोडे उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मुंबईतील इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आंबेडकरी जनता गेल्या 2 वर्षापासून लढा देत आहे, परंतु अद्यापही ती जागा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित झाली नाही. हे राज्य सरकारचे अपयश आहे. उदित राज, रामदास आठवले व रामविलास पासवान यांच्यासारख्या नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान होत असतानाच दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचे विचार प्रकाश आंबेडकर प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे आंबेडकर उभे असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघ सोडून महाराष्ट्रामध्ये इतर सर्व ठिकाणी नोटा पर्यायांचा वापर आंबेडकरी जनतेने करावा. देशात प्रचंड बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता त्रस्त झाली असून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नोटा पर्यायाने दलित जनतेला गृहीत धरणाऱ्यांना धक्का बसणार असून मत पैशाने विकत घेणाऱ्या प्रवृत्तीला चाप मिळेल असेही त्यांनी सांगितले. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह आईस पाईस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. कॅमेरा हातात घेतल्याशिवाय फोटोग्राफी समजत नसते असे मत प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर यांनी काढलेल्या गगनाला पंख नवे या पक्ष्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांच्या हस्ते झाले. यावेळी कमला लक्ष्मण, पक्षी अभ्यासक सतीश पांडे, विधिज्ञ आणि वाईल्ड फोटोग्राफर आदिक शिरोडकर, सुधाकर खासगीवाले, गोपाळराव बोधे आदी उपस्थित होते. परांजपे म्हणाले,
फोटोग्राफी ही काय कला आहे की नुसतं एक बटन दाबलं की झालं असं फोटोग्राफीबद्दल बोललं जातं. मात्र स्वतः कॅमेरा हातात घेतल्याशिवाय फोटोग्राफी ही काय कला आहे ते समजत नाही. RK लक्ष्मण यांच्याविषयी बोलताना म्हणाले, रेखांकनाविषयी त्यांची ओढ जबरदस्त आहे. राजकारणाविषयी अचूक आणि खोलवर ज्ञान असल्यानं त्यांची राजकीय व्यंग्यचित्र खूप गाजली. RK लक्ष्मण यांच्या वतीने सौ लक्ष्मण म्हणाल्या, डॉक्टर केळकरांनी सर्वच प्रकारच्या पक्ष्यांची चित्रे खूप सुंदर कॅमेराबद्ध केली आहेत. प्रकाश ठोसरे यांनी स्लाइड शोद्वारे सस्तन प्राण्यांचा जीवनपट उलगडला. निमित्त होते नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्याचे माजी मुख्य वनसंरक्षण प्रकाश ठोसरे यांच्या द विल्ड मॅमल्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे ज्येष्ठ इतिहासतज्ञ निनाद बेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त चंद्रसेन शिरोळे, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, किरण पुरंदरे, नितीन काकोडकर आदी यावेळी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर ठोसरे यांनी स्लाइड शोद्वारे राज्यातील 42 सस्तन प्राण्यांविषयी माहिती दिली. ठोसरे म्हणाले, रानकुत्र्यांच्या टोळीने वाघावर हल्ला केला तर वाघही घाबरतो. अशा अडचणीच्या परिस्थितीत वाघाला माणूसही सुरक्षित वाटतो. माणसाला सर्व वन्य प्राणी घाबरतात, मात्र आपण त्यांना भीत असतो. बेडेकर म्हणाले, प्राण्यांबद्दल ममता निर्माण करणे गरजेचे असते. क्रौर्यपणा हा प्राण्यात नसतो, तो माणसात आढळतो आणि हे आपल्याला जंगलात गेल्यावर समजते. कुलकर्णी म्हणाले, वळू चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रकाश ठोसरे आणि डॉक्टर अनिरुद्ध बेलसरे यांची खूप मदत झाली. माणूस हा निसर्गप्रेमी असण्याला खूप महत्त्व असते. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.